नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरकुलाच्या हप्त्याच्या वितरणाविषयी माहिती. राज्यातील घरकुलाच्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी खुशखबर आहे. आता घरकुलाचे हप्ते लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहेत. त्याविषयीचा शासनाने 22 मे 2026 म्हणजेच आजच्या दिवशी एक नवीन जी आर काढलेला आहे. त्या जी आर बद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच व्हिडिओला स्टार्ट करूयात, सुरुवात करूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन कोणी आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन योजनांच्या जी-आरची माहितीचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनलवर मिळेल. चला तर या जी-आरला सुरुवात करूया. हा जी-आर आपण पाहतोय प्रधानमंत्री प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटका अंतर्गत सन 2026-27 आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्साच्या प्रशासकीय निधीसह निधी रुपये 6,000 कोटी रुपये व राज्य समरूप हिस्सा रुपये 4,000 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत हा जी-आर या ठिकाणी शासनाने जारी केलेला आहे. या जी-आर विषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. हा जी-आर पहा 22 मे 2026 रोजी म्हणजेच आजच्या तारखेला या जी-आर या ठिकाणी जारी केलेला आहे. या ठिकाणी पहा, सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहेत. या ठिकाणी आपण खाली खाली या जी आर मध्ये काय दिले अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी पॉईंटवरच फक्त जाणार आहोत. या ठिकाणी पहा मित्रांनो, ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून दिनांक 8/5/2026 रोजीच्या आदेशान्वये राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत या ठिकाणी 8,368,50,00,000 रुपये त्यामध्ये कार्यक्रम निधी हा असणार आहे. समोर जे काही दिलेलं आहे एवढा निधी वितरित करण्याचे या ठिकाणी मदत सँक्शन देण्यात आलेली आहे. त्यापैकी सर्वसाधारण प्रवर्गाकरता 6,000 कोटी रुपये, त्यामध्ये 5,860 कोटी रुपये प्लस प्रशासकीय निधी 140 कोटी रुपये एवढ्या निधीची मदत सँक्शन देण्यात आलेली आहे. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी खाली बघूयात या जी-आर मध्ये काय दिलेलं आहे. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटका अंतर्गत सन 2026-27 आर्थिक वर्षात केंद्र हिस्साकरता अर्थसंकल्पीय केलेल्या एकूण रुपये 6,000 कोटी रुपये तरतुदीमधून सदर योजनेकरता समरूप राज्य हिस्सासह निधी वितरित करणे बाब शासनाच्या विचाराधीन होती. या निर्णयामध्ये खाली अतिशय महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाने सन 2026-27 या वर्षासाठी वितरित केलेल्या एकूण 8,368,50,00,000 रुपये निधीपैकी सर्वसाधारण घटका अंतर्गत 6,000 कोटी रुपये व समरूप राज्य हिस्सा 4,000 कोटी रुपये असे एकूण 10,000 कोटी रुपये एवढा निधी शासनाने या ठिकाणी मंजूर केलेला आहे. सदर योजनेअंतर्गत 26-27 आर्थिक वर्षामध्ये एकूण 10,000 कोटी रुपये इतका निधी या ठिकाणी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे म्हणजेच BDS द्वारे वितरित करण्यात येत आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, केंद्राचा हिस्सा हा 60% आहे. त्या 60%नुसार या ठिकाणी 6,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत व तसेच हे 6,000 कोटी रुपये या ठिकाणी बीम्सवर या ठिकाणी वितरणासाठी उपलब्ध सुद्धा झालेले आहेत आणि या ठिकाणी राज्याचा हिस्सा हा 40% आहे. त्यानुसार यांचे 4,000 कोटी रुपये असे एकूण या बीम्सवर 4,000 कोटी उपलब्ध झालेत. असे एकूण 10,000 कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना केंद्र पुरस्कृत असल्याने या योजनेसाठी SNS स्पर्श प्रणाली लागू असल्यामुळे या शासन निर्णयाद्वारे वितरित होणारा निधी सन 2026-27 करता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीनुसार SNS स्पर्श खात्यामधून खर्ची टाकावा. मित्रांनो, आता हे खालचं काय तेवढं महत्त्वाचं नाही. अशा प्रकारे हा जी-आर होता. असा 22 मे 2026 घरकुलाच्या हप्त्याविषयी हा जी-आर होता. ज्या लाभार्थ्यांचे
पहिला, दुसरा, तिसरा जे काही हप्ते थकीत होते त्या थकीत असलेल्या हप्त्यांचं आता वितरण लवकरच होणार आहे. त्याकरता 10,000 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी शासनाने करून दिलेली आहे आणि लवकर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जे काही त्यांचा हप्ता असेल ते हप्ते त्या ठिकाणी त्याच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहेत, जमा होणार आहेत. त्यामुळे घरकुलांच्या हप्त्याविषयी जे काही वाट पाहत बसलेल्या लाभार्थ्यांसाठी ही अतिशय मोठी खुशखबर आहे. चला तर मित्रांनो, हा होता घरकुलांच्या हप्त्याविषयी जी आर अतिशय सविस्तरपणे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.